फ्रीजमधून काढून ठेवतोय। हे बघा 2 दिवस झाले आवळा फ्रीजमध्ये ठेवले। फ्रीजरमध्ये आवळ्याची पिशवी ठेवून दिली। आता 2 दिवसासाठी आपल्याला ठेवायची फ्रीजरमध्ये। अशी गाठ मारून घेतली पिशवीला। 1 किलो आवळा आहे। आता ही ठेवते मी फ्रीजरमध्ये। आता ही बघा अशी कडक झालेत आवळा फ्रीजमध्ये ठेवून वाजतात। आता फ्रीजमधून काढून ठेवल्या। या प्रकारे आवळा तोडून त्याचं वरचं साल काढायचं आहे आणि एवढी आवळा साल काढून ठेवलेली आहे। या प्रकारे त्याचं वरचं साल काढायचं आहे आवळा कँडी बनवण्यासाठी। एवढे बिया आणि एवढी सालं एवढ्या आवळ्यांचे निघाले आहेत। एवढ्या आवळ्यांच्या ते सालं आणि बिया निघाले आहे। ही आवळा आहे आणि ही साखर आहे। अर्धा किलो साखर आहे आणि आपण डब्बा घेतला आहे। आता ह्या डब्यात खाली साखर टाकणार आहोत आणि त्याच्यावर आवळा टाकायचे आहे। पुन्हा साखर टाकायची आहे आणि पुन्हा आवळा टाकायचे आहे। पुन्हा आवळा साखर हे राहिलेले आवळा सगळे टाकून द्यायचे आहे आणि वरती साखर टाकून बघा काल टाकलेले हे साखर आता विरघळली आहे। आता याला मिक्स करून पुन्हा ठेवून द्यायचं। थंडीमध्ये आवळ्यांचा सीझन असतो तेव्हा ही आवळा कँडी आवर्जून बनवायची। बघा आता सीझन आहे त्यासाठी बाजारात छान छान आवळा मिळतात। आता हे 3 दिवस आपण ठेवायचे आहे पाकामध्ये। पाक म्हणजे साखर टाकलेली त्याचंच पाक झालं आहे। हे बघा केवढं पाणी सुटलं आहे। आता आपल्या आवळ्यांना 3 दिवस झाले। आता आपण टाकणार आहोत सुकत। हे बघा आवळा हे बघा आता उन्हात ठेवायची सुकत। हे परातीत मी ठेवले आहे आणि सगळे आवळं उन्हात सुकत ठेवतो। आवळा सुकून आपली अशी आवळं झालेली आहे। तर आता आपण याला साखर पिठी साखर लावून बघूया। मिक्सरच्या भांड्यात साखर घेतली। आता हिला आता आपण साखर लावून बघू या फोडींना। आता ही आपली आवळा कँडी तयार झाली आहे बघा। साखर लावून ह्या प्रकारे आपली आवळा तयार झाल्या आणि आता अशी मी बरणीत आवळा भरून ठेवले बघा। चला तर या खायला आवळा कँडी।